आवरण बाळा शाळा जायला उशीर झालाय सोहम. हो पप्पा बूट घालतो. जातो. अरे सोहम हो डब्बा पण घेऊन जा बाळा. डब्बा पण इसरशील इथंच. नाही पप्पा. पप्पा तुम्ही आजारी काय? हो बाळा. पप्पा तुम्ही औषध घ्या आणि आराम करा, कामाला जाऊ नका. हो बाबा करतो आराम. जाताना काय कर ते घोंगडा सोबत घेऊन जा. पाणी उरालाय. आरामात. सोहम शाळेत चालला बेटा. हो सोहम तुझे पप्पा आज कामाला गेले का? पप्पा आजारी ते झोपेले. आजारी आहे, काम पडलंय. ढोरवास्त्र कोण सांभाळन? सोम्या तू त्या बदलीवर आज तू चल. नाही मला शाळेत जायचंय. अरे सोम्या सोपं काम आहे. ढोरं सोड, चारा पाणी कर. नाही मला शाळेत जायचंय. राम राम पाटील. राम राम. सोम्या चल काढ दे. चल ये पटकन. अरे पटापट राहुल चल. अरे काय झालं सोहम? शाळेत गेला नाही का? अरे काय झालं बाबा बोल ना. पप्पा बिमार ते कामाला गेले. मग काय झालं? पाटील आले होते, ते म्हणे की पप्पाच्या बदली लेन बॅग घेऊन गेली. शाळेत जायचं ना तुला? हो थांब तुझी बॅग आणतो.
राम राम पाटील. राम राम. काय रे मिलिंद, आज माणसाचं काही काम नाही, माणसं भरपूर आहे. का रे संदीप, तू तर बोलवलं नाही मिलिंदला? नाही पाटील, मी तुमच्या कामासाठी नाही आलो. कसं काय आला? काय काम काढलं होतं? जर तुम्हाला माणसाची गरज नाही आहे तर त्या लहान पोराची बॅग कशाला आणली तुम्ही? शाळा शिकून काय दिवे लावणार तो? काम करत तर पोटाला खाईल. म्हणूनच तुमचे पोरं तुम्ही इंग्लिश शाळेमध्ये टाकता नाही का? ए मिल्या, अवकातीत राहून बोल. अवकातीमध्ये राहूनच बोलतो पाटील, पण त्या गरीबाच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत तर शिकू द्या. मी कुठं नाही म्हणतो, शिकू दे. ती तिथं बॅग आहे, जा घेऊन. सोम